नाशिक पोलिसांच्या वतीने देखील या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे, ती आधी ऐकूयात. नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे. बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो. बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? ही कायदेशीर कारवाई कशी करणार? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे. कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? कोण हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे. तर पोलिसांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि त्यानंतर महत्त्वाची अपडेट. कोकाटेंच्या अटकेसाठी आता नाशिक पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले. नाशिक पोलीस डॉक्टरांशी बोलून पुढचं पाऊल ठरवणार असल्याची महत्त्वाची माहिती. कोकाटेंच्या तब्येतीत सुधारणा नसेल तर कोकाटेंवर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोलिसांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. या सर्व विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहेत आपल्यासोबत. मीनाक्षी, हे सर्व तर आहेच, मात्र या सर्वांनंतर महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांची रिप्लेसमेंट, त्याच्याबद्दल काय? निश्चितच सध्या तरी याबाबतची पक्षाची कोणतीही भूमिका नाही आहे. स्वतः अजित पवार यांच्याकडे हे खातं ठेवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. काल जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे स्वतः दिल्लीत होते. दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली. सांगितलं जात आहे त्यांच्या मतदारसंघातला विषय होता, पण मात्र दुसरी तर्कवितर्क लावली जात आहे तर ती म्हणजे धनंजय मुंडे जेव्हा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार तेव्हा आपली त्या ठिकाणी वर्णी लागावी यासाठीचा त्यांचा प्रयत्न असावा. तर दुसरीकडे पक्षातील अनेक नेते जे आहेत ते इच्छुक आहेत आणि असं असताना नेमकं अजित पवार याबाबतची काय भूमिका घेणार किंवा मग हे खातं आपल्याकडे सध्या ठेवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. कारण निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाला या सगळ्या अडचणीतून आपण कसं बाहेर काढायचा हा देखील मोठा प्रश्न अजित पवार यांच्या समोर आहे. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे अजित पवार या सगळ्यांना कसं सामोरं जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आपण पाहतोय की हे तिन्ही घटक पक्ष जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. कुठेतरी आपल्या पक्षाची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही सगळी बाब जरी असली तरी मात्र उद्या नेमका कोर्टाच्या या सगळ्याच निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण जेव्हा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे त्वरित उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात आणि अर्ज दाखल करतात. कुठेतरी त्यांच्या विरोधात जी अटकेची टांगती तलवार असताना ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मात्र इथे त्यांच्या भेटीसाठी त्यांचे नातेवाईक असतील, कार्यकर्ते असतील ते पोहोचत आहेत. पण मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मात्र लीलावती रुग्णालयामध्ये इतकी मोठी सिक्युरिटी आहे तर इथे कोणत्याही नातेवाईक असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना भेटू देत नाही आहेत. दुसरीकडे जर पाहिलं तर उद्याच्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमके काय मुद्दे मांडायचे किंवा मग उद्याचा दिवस महत्त्वाचा असून मात्र काही सुटलेले आहेत का विषय, आपली बाजू कशी मांडायची यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे उद्या त्यांच्या बाजूनी नेमकं वकील कोण असतील हे देखील जाणून घेण्यासाठी उत्सुकता असेल. हे सगळंच पाहत असताना आज मुंबईसाठी आता नाशिकवरून पोलीस जे आहेत ते रवाना झालेले आहेत आणि मुंबईत पोहोचल्यानंतर पोलिसांची नेमकी काय भूमिका क्षणासाठी आपल्याला थांबवते, माफ करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.